आजच्या ठळक बातम्या. गणरायाचे आगमन, काही दिवसांवर मूर्तिकारांची घाई. कणकवलीत बावनकुळे राणे यांनी राजकीय आढावा घेतला. कबूतरखान्यावरील उच्च न्यायालयाचा बंदी निर्णय कायम. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांना घरी पाठवणार. मुरुड तालुका पंचायत समितीमध्ये दिव्यांगांना उपकरणाचे वाटप. आता पाहुयात बातम्या सविस्तर स्वरूपात. संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेनं वाट पाहत असलेल्या आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस बाकी आहेत. श्रींच्या आगमनात सर्वत्र उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. कलाकारही श्रींच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी गणेशाची स्थापना केली जाते. कुठे 11 दिवस, कुठे 9 दिवस, कुठे 7 तर कुठे 5 दिवस, तर कुठे 1.5 दिवसांसाठी श्रींची स्थापना होते. या दिवसांमध्ये सर्वत्र प्रसन्न वातावरण असते. या निमित्ताने भाविक कलाकारांकडून गणेशाची मूर्ती घेत असतात. भाविकांना मूर्ती योग्य वेळेत आणि सुंदर मिळावी यासाठी कलाकारही जीव लावून श्रींची मूर्ती बनवत असतात. आता कलाकारांकडून श्रींच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे. महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज खासदार नारायण राणे यांची कणकवली येथे सदिच्छा भेट घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून श्री बावनकुळे पक्षाच्या संघटन वाढीसाठी काम करीत आहेत. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाला भरघोस यश मिळवून दिले आहे. त्यामुळे या भेटीला फार महत्त्व प्राप्त झालंय. येत्या काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे आणि राणे यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाल्याचं वृत्त आहे. कोकणातील निवडणुका यशस्वी करायच्या असतील तर मुंबईतील चाकरमानी हेच प्रामुख्याने लक्ष आहे. त्यामुळे चाकरमानी जनतेला ज्या सुविधा देता येतील त्या देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मोदी एक्सप्रेस गणेशोत्सवात कोकणातील गणेश भक्तांसाठी फारच उपयोगी ठरणार आहे. त्यांच्या पाण्याची आणि जेवणाची सोय दोन्ही रेल्वे गाड्यांमध्ये केली जाणार आहे. याचेही नियोजन या सदिच्छा भेटीत झाल्याचं समजतंय. मुंबईमध्ये कबूतर आणि कबुतरांना दिले जाणारे खाद्य हा वादाचा मुद्दा झाला आहे. मुंबईत पालिकेने दादर तसेच इतर ठिकाणावरचे कबूतरखाने बंद केले आहेत. हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलेले आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर पुन्हा एकदा ही बंदी उठवावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. तसेच दिवसाचा ठराविक वेळ कबुतरांना खाद्य देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. आता याच मागणी संदर्भात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने आपला या आधीचा निर्णय कायम ठेवला असून तुर्तास कबूतरखान्यांवरील बंदीही कायम राहणार आहे. लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्यावा असेही न्यायालयाने मुंबई महापालिकेला सांगितले आहे. येत्या काळात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी वीज वितरण कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून दोषी अधिकाऱ्यांना घरी पाठवण्यात येईल असे स्पष्ट मत उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. चौक, वासंबे, वडगाव, वाशिवली, मोहपाडा परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. ट्रान्सफॉर्मर वेळेवर न उपलब्ध होणे, कर्मचाऱ्यांचा तुटवडा, भ्रमणध्वनी न घेणे, कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती नसणे, आदिवासी भागात दुर्लक्ष होणे, रेल्वे कामामुळे वीज पुरवठा तुटणे, त्यावर त्यांचे दुर्लक्ष होणे आणि त्यांच्यावर कारवाई न करणे, जनता आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या पत्राला उत्तर न देणे, अशा अनेक समस्या गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात उद्भवत आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवर पाठपुरावा आता होत आहे. विधानसभेत सांगतात की आमच्याकडे एक्सेस पॉवर आहे, मग 5-5 तास का? साहेब, या छोट्या छोट्या गोष्टींचा आक्रोश लोकांच्या मनात होतो. आणि याचं काय ते कारण तर आम्हाला सांगा. सिस्टीम नाही आहे, जगन सिस्टीम आणि सीबीकडे सिस्टीम नाही आहे. म्हणजे एखादी गोष्ट आम्ही जर कंप्लेंट केली तर तिथे 15 कंप्लेंटी का जातात, तर त्या 15 कंप्लेंटीमुळं त्याचा फायनल डिसिजन घेत नाही लोक. मी त्यांना डायरी केली, त्यांची कंप्लेंट डायरी बघा तर अशी चाळलेली कंप्लेंट डायरी का, ती कंप्लेंट अशी आपण एखादी वही कशी बच्ची वही करतो तशा टाईपची वही आहे. आम्हाला लाईट तुम्ही जे एवढं सांगितलं ना, लाईट अविरत नाही. बघा 5-5 तास जर 24 तासातले लाईट नसेल मग तो कुठल्याही वेळी चौक सारख्या ठिकाणी शहरामध्ये कसं काय उद्योग करणार लोक वगैरे. मुंबई येथील अल्मिको संस्थेतर्फे व्यवस्थापक अभिलाषा धोरे यांच्या हस्ते मुरुड तालुका पंचायत समितीच्या स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात तालुक्यातील दिव्यांगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार 15 लाखाचे विविध उपकरणांचे वाटप करण्यात आले. मुंबई अल्मिको संस्थेच्या व्यवस्थापक अभिलाषा धोरे, तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खताळ, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश पाटील, विस्तार अधिकारी प्रसाद माळी, अपंग कल्याण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील 174 दिव्यांगांना एडीपी योजनेअंतर्गत बॅटरी ऑपरेटेड ट्रायसायकल, व्हीलचेअर, 3 चाकी सायकल, वॉकी स्टिक, फोल्डेबल वॉकर आदी विविध 27 प्रकारच्या उपकरणांचे वाटप करण्यात आले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.